नमस्कार, मी पूजा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे सहकारी बँकिंग आणि सोने तारण कर्ज. आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत संदीप ओमप्रकाश कोयटे सर. सगळ्यात आधी आपण त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला संदीप कोयटे सरांची थोडक्यात ओळख करून देते. संदीप कोयटे सर हे सुधन गोल्ड लोन चे संचालक आहेत. त्याचप्रमाणे पतसंस्था क्षेत्रामध्ये नामांकित अशा समता पतसंस्थेचे संचालक सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुधन गोल्ड ही 3 वर्षात 3000 कोटी रुपयांचा व्यवसाय करणारी भारतातील सहकार क्षेत्रातील एकमेव अशी स्टार्टअप कंपनी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो उद्देश आहे, युवकांसाठी त्यांनी ही स्टार्टअप कंपनी जी आहे ती सुरू केलेली आहे. सर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, अत्यंत महत्त्वाचा उद्देश आहे तुमचा आणि महत्त्वाच्या उद्देशानं खरं तर तुम्ही ही कंपनी सुरू केलेली आहे. युवकांना मिळावं काम या उद्देशानं तुम्ही ही स्टार्टअप कंपनी सुरू केली. सगळ्यात पहिला प्रश्न माझा त्यालाच अनुसरून आहे, कंपनी सुरू करण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला प्रेरणा मिळाली, काय सांगू शकता? सुधन गोल्ड लोन ही कंपनी आम्ही 2021 साली स्थापन केली आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राहत असताना त्या भागातील लोकांना, जे ग्रामीण जनता आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे, तिथल्या व्यापाऱ्यांचा सहभाग आहे, यांना ज्या अडचणी भेडसावतात त्याच्यावर मार्ग कसा काढायचा ह्याच्यातून आम्ही या कंपनीची खरंच स्थापना झाली. ग्रामीण भागातला जो शेतकरी असतो याला नेहमीच त्याच्या पेरण्यांच्या वेळेस, औषध फवारणीच्या वेळेस त्याला पैशांची आवश्यकता असते आणि त्याच वेळेस नेमकी त्याला कुठूनही पैसा उपलब्ध होत नाही. मग अशा वेळेस तो त्याच्या घरातले दागिने, सोनं हे कुठेतरी गहाण ठेवतो आणि ते गहाण ठेवून ते पैसे घेऊन त्याच्यावर तो आपला शेतीचा व्यवसाय हा करत असतो. या सोनेतारण कर्ज घेताना या सोनेतारण कर्जात काम करणाऱ्या ह्या ज्या काही मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, या कंपनीज या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करतायत. आणि मग हे थांबवण्याकरता आपण काही करू शकतो का? तुम्ही जशी ओळख करताना सांगितलं की मी स्वतः पतसंस्था क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेचा मी संचालक आहे आणि संचालक असताना तिथे जे काही ग्राहक यायचे त्या ग्राहकांना आपण पतसंस्थांच्या माध्यमातून मदत करू शकतो का? याच्यातूनच सोने तारण कर्ज व्यवसायाची आपण शेतकऱ्यांना कशी मदत करू शकतो याच्याकरता आम्ही सुधन गोल्ड लोन या कंपनीची स्थापना केली. आणि स्थापना केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ह्या कंपनीमधून जे काही कर्मचारी कामाला असणार आहेत, हे सर्व कर्मचारी आपण जर ग्रामीण भागातीलच घेतले तर त्याचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनाही चांगला फायदा होईल. कारण ग्रामीण भागातील युवक कुठेतरी मोठ्या पगाराच्या अपेक्षेने आज ग्रामीण भाग सोडून शहराकडे वळू लागलेला आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागातील लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. मग त्याच शेतकऱ्यांच्या मुलांना जर आपण आपल्याच ग्रामीण भागात जर काम दिलं तर हे मुलं नोकरी पण करू शकतील आणि साईड बाय साईड ते आपलं शेती सुद्धा बघू शकतील. या उद्देशाने आम्ही ह्या कंपनीची खरं तर स्थापना केली आणि शेतकऱ्यांना कसं कमीत कमी व्याजदरामध्ये सोनेतारण कर्ज मिळेल याच्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. या सोनेतारण क्षेत्रामध्ये भरपूर मोठमोठ्या कंपनीज या ठिकाणी काम करतायत, परंतु ते जे काही जाहिरात करतात अगदी त्याच्या उलट ते लोकांना फसवणूक करत असतात. जाहिरातीमध्ये कुठेतरी फसवी जाहिरात काही प्रमाणात त्यांच्याकडून केली जाते असं मी या ठिकाणी निश्चित सांगू शकेल. कारण की ही कंपनी सुरू करताना मी स्वतः जे ह्याची स्थापना त्याच्यातून झालेली आहे की मी एका पतसंस्थेचा संचालक असल्यामुळे त्या संस्थेचं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याकरता मी काम करत होतो आणि मग ह्या सॉफ्टवेअरची माहिती मी इतर कंपन्यांकडून घेत होतो. मग ही माहिती घेत असताना ज्यावेळेस मी स्वतः एका सोनेतारण कर्ज कंपनीमध्ये, खाजगी कंपनीमध्ये मी ज्यावेळेस कर्ज घेतलं, तिथलं सॉफ्टवेअर कसं आहे बघण्याकरता, आणि हे कर्ज ज्यावेळेस मी 3-4 महिन्यानंतर परत फेडीला गेलो तर त्यावेळेस मला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. कारण की मला त्यांनी सांगितलं होतं की सोनेतारण कर्ज तुम्ही जे घेत आहात हे फक्त 6.5% प्रतिवर्ष या दराने तुम्हाला मिळत आहे. परंतु मी ज्यावेळेस त्याचं रिपेमेंट करायला गेलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी मला तब्बल 36% व्याजदर लावलेला आहे. आणि मग लक्षात आलं की कुठंतरी ह्या लोकांनी मला फसवलेलं आहे. त्यांच्याकडून मी बरीच माहिती घेतली, परंतु त्यांनी मला वेगवेगळ्या कागदपत्रांच्या करारनाम्यामध्ये बांधलेलं होतं आणि मी सुद्धा त्या कागदपत्रांना नकळतपणे सह्या केलेल्या होत्या. त्यामुळे मला सुद्धा ते कर्ज 36% घ्यावं लागलं. आणि मग अशी मनात भावना आली की अरे, मी स्वतः जर बँकिंग क्षेत्रात काम करतो तरी सुद्धा माझी फसवणूक झालेली आहे. जर हे गरीब शेतकरी ज्यांना खरंच फायनान्सचं काही नॉलेज नसतं यांची किती मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. आणि त्याच्यातूनच या सुधन गोल्ड लोन कंपनीचा जन्म झाला की इथल्या स्थानिक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना जेव्हा कधी सोनेतारण कर्जाची गरज पडेल तेव्हा त्यांना पतसंस्थांच्या माध्यमातून
कारण महाराष्ट्रामध्ये पतसंस्थांचं जाळं हे ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि तेथील शेतकरी हे सगळ्या पतसंस्थांना कनेक्ट असतात. पण ह्या मोठ्या कंपन्यांची, सोनेतारण कंपन्यांची जाहिरात मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे नकळतपणे शेतकरी त्या कंपन्यांकडे अट्रॅक्ट होतो आणि पतसंस्थांकडे किंवा सरकारी बँकांकडे तो जात नाही, कारण की कुठेतरी मार्केटिंगचा प्रभाव हा त्यांच्यावर झालेला असतो. आणि म्हणूनच मग या शेतकऱ्यांना आपण पतसंस्थांच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज देऊ शकतो का, या भावनेने आम्ही ही कंपनीची सुरुवात केली आणि पतसंस्थांबरोबर टायअप करून आम्ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्रा, मध्य प्रदेश अशा 7 राज्यांमध्ये आम्ही सोनेतारण कर्ज व्यवसायाची पतसंस्थांच्या माध्यमातून सुरुवात केली. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही या तुमच्या कंपनीची सुरुवात केली आणि तुम्हाला प्रेरणा नेमकी कशी मिळाली, तर आता मला असं विचारायचं की आपली कंपनी पारंपरिक गोल्ड लोन कंपन्यांपेक्षा कशी वेगळी आहे, वेगळं तुम्ही कसं सिद्ध कराल, त्याला काय सांगाल त्याबद्दल? खरं तर सर्वच ह्या ज्या काही पारंपरिक गोल्ड लोन कंपन्या आहेत, गोल्ड लोन मध्ये काम करणारे दोन एक आहेत की आर्थिक संस्था जे RBI कंट्रोल करतं आणि दुसऱ्या म्हणजे खाजगी सावकारकी. अजूनही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारकी ही सोनेतारण कर्जाच्या माध्यमातून केली जाते आणि तसंच या खाजगी ज्या संस्था आहेत या सुद्धा सोनेतारण कर्जामध्ये फायनान्सिंगचं काम करतात. परंतु ह्या दोन्ही कंपन्या, हे सावकार असो किंवा खाजगी कंपन्या असो, हे फायदा मिळवण्याकरता, स्वतःच्या कंपनीला फायदा मिळवण्याकरता काम करतात, जिथं सुधन ही त्याच्या ग्राहकांना, म्हणजे जे शेतकरी आहेत, ग्रामीण भागातील युवक आहेत, ग्रामीण भागातील व्यावसायिक आहेत, यांचा कसा फायदा होईल याच्याकरता सुधन गोल्ड लोन ही कंपनी काम करत असते. आणि मला सांगायला खरंच त्यानिमित्ताने आनंद वाटतो की सुधन गोल्ड लोननी तर फक्त 3 वर्षात जवळजवळ 3,000 कोटी रुपयांचा व्यवसाय तर केलेलाच आहे, परंतु त्याहीपेक्षा मोठा आम्हाला अभिमान वाटतो की ह्या 3,000 कोटीच्या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे व्याजात बुडणारे तब्बल 175 कोटी रुपयांची बचत आम्ही त्या शेतकऱ्यांची करू शकलेलो आहोत. याच्याबद्दल आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो आणि माझ्या मते हाच एक मोठा फरक हा इतर कंपन्या आणि सुधनमध्ये आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी असेल, आपण कुठल्याही एखाद्या बँकेमध्ये गेलात तर आपल्या सोनेतारण कर्ज घेण्याकरता किमान 1 दिवसाचा पूर्ण कालावधी लागतो. तिथंच जर सुधनकडे जर कस्टमर आला तर सुधन फक्त 14 मिनिटांमध्ये ग्राहकाला सोनेतारण कर्ज पुरवठा करू शकते. आणि म्हणूनच हा एक मोठा टेक्नॉलॉजीच्या, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेला फरक, हा स्टार्टअप कंपनीने केलेला फरक, हा मुख्य फरक मला या ठिकाणी सांगावासा वाटतो. नक्कीच. तुम्ही फरक ज्या पद्धतीने सांगितला की इतर पारंपरिक गोल्ड लोन कंपन्यांपेक्षा तुमची कंपनी पूर्णपणे कशी वेगळी आहे, त्याचप्रमाणे गोल्ड लोन घेणारे जे लोक असतात ते सामान्यतः कोण असतात आणि त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं, हे जेव्हा आपण घेतो तेव्हा नेमकी आपल्याला काळजी काय घेणं आवश्यक असतं? सोनेतारण कर्ज घेणारा कोण आहे याचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये सोन्याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचं मूल्यांकन करू शकत नाही, कारण त्याची व्हॅल्यू नाही आहेत, त्या भावना आहेत. भारतातल्या प्रत्येक घरामध्ये जे काय सोनं आहे हे सोन्याला कुठेही किमतीमध्ये मोजता येणार नाही. त्या घरातल्या त्या माऊलीचा, त्या भगिनीचा तो एक अमूल्य ठेवा असतो. आणि जेव्हा कधी त्या कुटुंबाला, त्या घराला, त्या घरातल्या व्यक्तीला पैशाची गरज भासते, जेव्हा तो पहिले त्याच्या मित्रांकडे मागतो, नातेवाईकांकडे मागतो, ज्याला कुठेही कर्ज मिळत नाही, मग त्यावेळेस सर्वात शेवट मग त्याला नाईलाज असतो, आपल्या घरातल्या त्या माऊलीकडे जावं लागतं आणि तिच्याकडे मागावं लागतं की बाई, तुझ्याकडे जे आहे तुझ्या हक्काचं, की तिचं सोनं असतं, ते सोनं तू आज मला दे, आपल्या परिवाराला आज याची खूप गरज आहे. आणि ती माऊली सुद्धा मोठ्या अंतःकरणाने त्याच्याकडे असलेली ती पुंजी, ते सोनं, त्या भावना त्या माणसाला देते आणि मग तो माणूस ते सोनं घेऊन आपली गरज पूर्ण करतो. परंतु त्याच्यामध्येच माणसाची जी गरज असते, ही गरज ह्या खाजगी सावकार किंवा ह्या प्रायव्हेट कंपन्यांनी ओळखलेली आहे आणि त्या गरजेचाच गैरफायदा हे कुठेतरी सावकार किंवा खाजगी कंपन्या घेतात आणि नकळतपणे त्याला तो माणूस त्याच्यामध्ये, त्या विळख्यामध्ये अडकला जातो. आणि मला खरंच आज या माध्यमातून सर्वांना सांगायला, सगळ्यांची एक डोळे उघडणी मला करावीशी वाटते की ह्या कंपन्या किंवा खाजगी सावकार जरी आपल्याला सांगत असले की आम्ही तुम्हाला 6.5-7% दरांनी, व्याजदरांनी कर्ज पुरवठा करतो, परंतु या सर्वच कंपन्यातल्या मॅक्झिमम कंपन्या यांचे 90% कर्ज हे तब्बल 30 ते 35% इतक्या व्याजदरांनी ते लोकांना दिले जातात. आणि गरज माणसाला असते, त्यामुळे माणूस त्यावेळेस किती व्याजदर आहे याची कुठेही विचार न करता माणूस त्या ठिकाणी कर्ज घेतो. आणि सोनं हे भारताच्या प्रत्येक घराघरामध्ये आहे. आपण सोन्याचा हिशोब करायला गेलो तर जगातल्या ज्या 12-13 किंवा अगदी 15 देश आहेत, त्यांच्या सेंट्रल बँकेकडं जेवढा सोन्याचा साठा आहे
त्याच्यापेक्षाही 20% जास्त साठा, म्हणजे ह्या 22 देशांची जर 12 देशांची जर एकत्रित यादी केली, आपण टोटल केली, तर त्यांच्याकडे 24,000 टन सोनं आहे. परंतु आपल्या एकट्या भारतामध्ये, भारतातल्या प्रत्येक घराघरामध्ये आपण बघितलं, एका सर्वेनुसार भारतातल्या प्रत्येक घरामध्ये एकत्रित केलं तर तब्बल 27,000 टन सोनं हे आपल्या भारताच्या घराघरामध्ये आहे. आणि मग या सोन्याचा वापर गरजेच्या वेळी हा प्रत्येक माणूस, हे प्रत्येक कुटुंब आपली आर्थिक नड भागवण्याकरता ह्याचा वापर करत असतो आणि सोनेतारण कर्ज करत असतो. हे कर्ज करताना खरं तर सर्वच लोकांनी सर्वात पहिले त्या सोनेतारण कर्ज घेताना त्याचे व्याजदर काय आहेत, त्याच्यात कुठं काही वेगळ्या प्रकारचे जम्पिंग रेट आहेत का. सोनेतारण कर्जामध्ये जसं RBI सांगतं की फिक्स रेट आणि फ्लोटिंग रेट हे 2 रेट व्याजदराचे प्रकार हे सर्वसामान्य जनतेला पूर्णपणे माहिती आहेत. परंतु या खाजगी कंपन्यांनी याच्यात एक नवीन प्रकार ऍड केलेला आहे आणि तो प्रकार म्हणजे जम्पिंग रेट. ही जम्पिंग रेटच्या माध्यमातून लोकांची जी फसवणूक होतीये ती कुठं आपली होऊ नये याच्याकरता लोकांनी काळजी घेतली पाहिजे. आणि सोनेतारण कर्ज घेताना तिथले व्याजदर कसे आहेत, मी त्याचा मंथली व्याजदर भरू शकणार आहे का, मी जर मंथली व्याजदर भरू शकणार नसेल तर मी प्रोडक्ट चेंज केला पाहिजे. जिथे मी बुलेट पेमेंट करणार आहे, फक्त कर्ज संपणार आहे त्याच वेळेस मी कर्जाचा परतावा देणार आहे, याचा पद्धतीने त्यांनी प्रोडक्ट सर्च केले पाहिजेत आणि तसं त्यांनी सोनेतारण कर्ज केले पाहिजेत. ह्या ज्या खाजगी कंपन्या आहेत हे सांगायला अत्यंत मला वाईट वाटतं की या कंपन्यांचा उद्देश हे, मला तर असं वाटतंय की सोनेतारण कर्ज बंद होऊ नये, एखाद्या गिऱ्हाईकांनी त्यांच्याकडे केलेलं कर्ज हे त्यांनी सोनं परत नेऊच नये अशा भावनेने ते व्याजदर लावतात आणि मोठ्या प्रमाणात यांचे ऑक्शन केले जातात. आपण या ऑक्शनच्या माध्यमातून सुद्धा बघितलं तर त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक या कंपन्यांच्या माध्यमातून होत असते. आणि ते वाचवण्याकरताच सुधननी एक नवीन नवीन प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत. सुधनचं ध्येय आहे की त्याच्याकडे जे काही तारणी सोनं त्यांच्या मार्फत पतसंस्थांकडे गहाण आलेलं आहे, यातल्या कुठल्याही कर्जाचा, यातल्या कुठल्याही दागिन्याचा लिलाव हा होता कामा नये. म्हणून सुधननी आतापर्यंत 3,000 कोटी रुपयांचा जरी व्यवसाय केलेला असला तरी प्रत्यक्षात ज्यावेळेस ऑक्शन करायची वेळ येते आतापर्यंत फक्त 90 लाख रुपयांचे ऑक्शनच सुधनच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. आणि त्याचाच आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो की या ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे, ग्रामीण भागातील व्यावसायिकाचे सोनं, दागिना किंवा त्या भावना हे आम्ही वाचवू शकलो. नक्कीच, मला या विषयावर तुमच्याशी सर अजून बोलायचंय, मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली. लगेचच भेटूया, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा मार्ग प्रगतीचा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे सहकार बँकिंग आणि सोनेतारण कर्ज, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत संदीप कोयटे सर. लगेचच विषयाला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की नेमकं हे जे गोल्ड लोन असतं ते घेणारे लोक कोण असतात आणि कशा पद्धतीनं काळजी घेऊन ते हे सगळं करत असतात, त्याचप्रमाणे गोल्ड लोन क्षेत्रात तंत्रज्ञानाची जी भूमिका आहे ती कशा पद्धतीनं असली पाहिजे किंवा तुमच्या इथे ती नेमकी कशी आहे, या बाबतीत काय सांगू शकता? तंत्रज्ञान आज सर्व क्षेत्रामध्ये आलेलं आहे. तसंच सोनेतारण कर्ज व्यवसायामध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुधन गोल्ड लोन करत आहेत. आणि तसाच वापर सर्वच आर्थिक संस्थांनी करावा अशी माझी इच्छा आहे. सोनेतारण कर्ज करताना याच्यामध्ये संस्थांची जे काही फंडिंग देतात, जे काही कर्ज देतात, त्या संस्थांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुद्धा होण्याची शक्यता टाळता येत नाही. अशा कितीतरी केसेस आहेत की जिथे सोनेतारणाचं जे व्हॅल्युएशन केलं जातं ते व्हॅल्यूवरनीच त्या संस्थेची फसवणूक केलेली असते आणि कोट्यवधी रुपयांचं नुकसान त्या आर्थिक संस्थेला सोसावं लागतं. मग हे सगळ्या गोष्टी, अशी फसवणूक आपण सर्वजण जर तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपण निश्चित ही होणारी फसवणूक वाचवू शकतो. निश्चितच सुधन गोल्ड लोननी सुद्धा ज्यावेळेस सोनेतारण कर्जाचा व्यवसाय सुरू केला, सुधन गोल्ड लोन ही एक स्टार्टअप कंपनी आहे आणि स्टार्टअप कंपनी असल्यामुळे त्यांनी तंत्रज्ञानाचा कसा जास्तीत जास्त वापर करता येईल याचाच नेहमी विचार केलेला आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या मुळेच सुधन हे फक्त 14 मिनिटांमध्ये सोनेतारण कर्ज देऊ शकतं. आणि 14 मिनिटात जरी सोनेतारण कर्ज दिलं असलं तरी याच्यामध्ये पेपर वर्क, जसं पर्यावरण पूरक व्यवसाय करायला पाहिजे म्हणून सुधननी ठरवलं की याच्यामध्ये विदाऊट पेपर आपण कामकाज करायचं आहे. म्हणून जे सोनेतारण कर्ज ग्राहकांना दिलं जातं याच्यामध्ये कुठेही पेपरचा वापर केला जात नाही. त्यांच्या आधारच्या माध्यमातून त्यांचे डिजिटल सिग्नेचर घेतले जातात आणि त्याचंच ऍप्लिकेशन प्रत्येकाच्या मोबाईलवर अपलोड करून दिलं जातं. त्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या सह्या वगैरे होतात. त्यामुळे कुठेही पेपरचा वापर याच्यात केला जात नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान हे सुधनच्या माध्यमातून केलेले आहेत. प्रत्येक जे काही सोनेतारण कर्ज होतं या प्रत्येक सोनेतारण कर्जाचे इमेजेस, फोटो हे ग्राहकाला वेळोवेळी दिसू शकतात. त्याची जी स्टोरेज सिस्टीम केलेली आहे ही सुद्धा एक अत्यंत आधुनिक पद्धतीचं सुधननी कामकाज करून
हे स्टोरेज सिस्टीम सुद्धा डेव्हलप केलेली आहे आणि त्याच्यामुळंच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पतसंस्था असो किंवा वेगवेगळ्या खाजगी बँका असो, या खाजगी बँका सुद्धा सुधन बरोबर यांनी भागीदारी केलेली आहे आणि सुधन बरोबर ते सोनेतारण कर्जाचा व्यवसाय करत आहेत. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की तुमच्या कंपनीने तंत्रज्ञानाचा वापर कसा मोठ्या प्रमाणावर केलेला आहे, त्याचप्रमाणे पतसंस्थांना जे आहे ते सुधन बरोबर भागीदारी करून नेमका काय फायदा होऊ शकतो किंवा काय फायदा होईल भविष्यात? पतसंस्थांनी खरं तर सोनेतारण कर्ज हा व्यवसाय हा ग्रामीण भागाशी मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये पतसंस्थांचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. त्यामुळं सर्वच पतसंस्थांनी आता सोनेतारण कर्ज व्यवसायाकडे आपलं कामकाज केलं पाहिजे. परंतु हे कामकाज करताना पतसंस्थांना मोठ्या प्रमाणात दक्षता खूप घ्यावी लागते, कारण की त्याच्यात त्यांची फसवणूक होऊ शकते. आणि ही गोष्ट लक्षात घेऊनच सुधननी ज्यावेळेस कामकाजाला सुरुवात केली तेव्हापासून ठरवलं की पतसंस्था कुठेही अडचणीत न येता हे कामकाज झालं पाहिजे. म्हणून सुधन एंड टू एंड संपूर्ण सोनेतारण कर्जाची जबाबदारी घेऊन सुधन हे काम करतं. म्हणजे एखाद्या पतसंस्थेबरोबर सुधननी जर टायअप केलं आणि त्या पतसंस्थेमध्ये एखाद्या गिरायकाने जर खोटं सोनं ठेवलं तर त्याची सुद्धा जबाबदारी ही सुधन स्वीकारत असतं. त्यामुळे पतसंस्थेला कुठेही आर्थिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेऊन सुधन काम करतं. त्यामुळं खरं पतसंस्था क्षेत्राने आता सुधन बरोबर काम करायला सुरुवात केली पाहिजेत. आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी सुधननी एवढी डेव्हलप केलेली आहे की प्रत्येक क्षणाचं प्रत्येक मिनिटाचं ऑडिट हे सुधनच्या माध्यमातून होत असतं आणि त्याचाच फायदा हा इतर ज्या सुधनबरोबर टायप होणाऱ्या पतसंस्था आहेत त्यांना सुद्धा मिळतो. त्यामुळे सर्वच पतसंस्थांनी माझी ती इच्छा आहे की ग्रामीण भागातीलच नव्हे म्हणजे महाराष्ट्रातील आंध्र, तेलंगणा, कर्नाटक संपूर्ण भारतातील विविध पतसंस्था आतापर्यंत सुधनला जॉईन झालेल्या आहेत. अजूनही पतसंस्थांनी सुधनला जॉईन व्हावं असंच मी या निमित्ताने खरं सांगू शकेल. नक्कीच. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कंपनीचं दीर्घकालीन भविष्य जे आहे ते कशा पद्धतीचं आहे किंवा भविष्यात तुमची कंपनी नेमकं काय देणार आहे, कशा पद्धतीचं काम करणार आहे, याबाबत तुम्ही नेमका काय विचार केलाय? ही कंपनी खरं तर मॅक्झिमम सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहेत की आतापर्यंत सहकार क्षेत्रामध्ये कुठलीही स्टार्टअप कंपनी, आज भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्टार्टअप क्रिएट झाले, परंतु कुठलाही एक स्टार्टअप हा सहकार क्षेत्राकरता काम करतोय असा स्टार्टअप आतापर्यंत जन्माला आला नाही. आणि ते काम सुधननी केलं की सहकार क्षेत्रामध्ये येऊन त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा फायदा सहकार क्षेत्राला कसा होईल, पतसंस्थांना कसा होईल याच्याकरता सुधन काम करत आहे. आणि भविष्यात सुद्धा अजूनही या सोनेतारण कर्ज व्यवसाय असो किंवा पतसंस्थांच्या टेक्नॉलॉजीचा विषय असो याच्याकरता सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. आणि मला खरं सांगायला आनंद वाटतो की याच ग्रामीण भागातील युवकांनी एकत्र येऊन फक्त 3 वर्षामध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून 3,000 कोटींचा व्यवसाय करणं ही खूप अभिमानाची गोष्ट महाराष्ट्रातील ह्या ग्रामीण युवकांना आहे. आणि याच्याच माध्यमातून अजूनही आम्ही पुढील 5 वर्षामध्ये जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये या सुधन गोल्ड लोनचं जाळं कसं पोहोचू शकेल याच्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्या जाळ्यामार्फतच भारतातील प्रत्येक ग्रामीण भागातील शेतकऱ्याला असो, व्यावसायिकांना असो, सोनेतारण कर्जाच्या माध्यमातून कसा फायदा देता येईल याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. निश्चितच आता पतसंस्थांबरोबरच सुधन हे खाजगी बँका असो किंवा नॅशनलाइज बँका असो यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी टायअप करायचं कामकाज सुरू केलेलं आहे. आणि लवकरात लवकर भारतातील प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यामध्ये सुधन हे आपल्याला दिसेल याबाबत आम्हाला निश्चित खात्री आहे. त्याचप्रमाणे आपली जी कंपनी आहे, जसं तुम्ही म्हणालात की आता ही स्टार्टअप कंपनी आहे, तर आपली कंपनी सामाजिक बांधिलकी म्हणून नेमकं काय कार्य करते किंवा आतापर्यंत तुम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून काय काम केलेलं आहे? सामाजिक बांधिलकी म्हणून सुधननी खूप मोठी जबाबदारी घेतलेली आहे. सुधनचं जे मुख्य कार्यालय अहिल्यानगरमधील कोपरगावला आहे, कोपरगावच्या जवळ शिर्डी आहे आणि शिर्डीमध्ये सुधनच्या माध्यमातून आम्ही एक अनाथालय चालवतो. त्याला आम्ही साई आश्रय असं नाव दिलेलं आहे. आणि खरं तर सांगायला आनंदही होतो आणि दुःखही होतं की त्या अनाथालयामध्ये आज आम्ही तब्बल 162 मुला-मुलींचा सांभाळ करतो. त्याचबरोबर 64 सिनियर सिटीजन त्यांचे वृद्धाश्रम आम्ही त्या ठिकाणी चालवतो. एक खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक काम हे सुधनच्या माध्यमातूनच नव्हे, सुधन बरोबरच आमचे जे काही सहकारी संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही अनाथालय चालवतो. आणि आज मला या निमित्ताने तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचायचा चान्स मिळाला की आमचं हे जे काही साई आश्रय नावाचं ऑर्फनेज आहे, वृद्धाश्रम आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्रातील तुम्ही सर्वांनी जर भेट दिली तर तिथील जे छोटे छोटे बालगोपाळ आहेत त्यांना खूप आनंद होईल. त्या ठिकाणी जे आजी आजोबा आहेत त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात आनंद होईल. तर ही कुठेतरी आपल्या सर्वांचीच एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. आणि सुधनच्या मार्फत जे काय अनाथालय चालतंय त्याला तुम्ही सगळ्यांनी भेट द्यावी. अशाच प्रकारचे अनेक उपक्रम हे सुधनच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून केले जातात.
रक्तदान शिबिर असेल, गावांचं सुशोभीकरण असेल, तिथली शाळेतील मुलांना मदत असेल, अशा प्रकारचे विविध उपक्रम हे सुधनच्या माध्यमातून व्यवसायातून जो काही नफा होतो त्या नफ्यातून हे सर्व उपक्रम केले जातात. नक्कीच सर, आज तुम्ही इथे आलात आणि कशा पद्धतीनं युवकांना रोजगार मिळावा किंवा त्यांची समृद्धी व्हावी पुढे भविष्यात, यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं तुमची ही स्टार्टअप कंपनी सुरू केलेली आहे, गावाखेड्यात तुम्ही कशा पद्धतीनं काम करता आणि शेतकऱ्यांना मुळात कशा पद्धतीनं मदत करता, या सगळ्याबद्दलची खूप छान माहिती आणि एकंदरीत तुमच्या कंपनीबद्दलची खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.